नमस्कार. आज स्वागत आहे परत एकदा एका छानशा सकाळी. डेन्मार्क एक सुखी देश. तर डेन्मार्क एक सुखी देश ह्या टायटलमध्ये तुम्हाला जाणवलं का की सुखी देश आहे हा, आणि ह्याचे कारणं काय असतील ह्याच्याबद्दल थोडासा विचार तुम्हीही केला असेलच. तर ती कारणं मला पण इथं आल्यानंतरच हळूहळू समजली, आणि तर ती मी थोडीशी टप्प्याटप्प्यामध्ये तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करेन. तर आज एक कारण घेऊन आली आहे तुमच्यासोबत डेन्मार्क हे सुखी देश असण्यामागचं. तर त्यामध्ये मला जाणवलेलं इथल्या शाळा. तर ह्या शाळांमुळं सुखी देश कसा होऊ शकतो, तर हे मी थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न करते ह्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सुरू करते आजचा व्हिडिओ शाळेपासून. तर शाळेच्या ग्राउंडपासून आपण सुरुवात करूया. तर बघा कशी आहे शाळा. बाहेरून दाखवते शाळा, आतून दाखवता येणार नाही आहे कदाचित. तर हा आहे शाळेचा बॅक व्ह्यू. आता बघा जशी पालवी, आता इथं पालवी फुटते. आता पानगळ संपली आणि ही पालवी सुरू झाली आहे बघा अशा प्रकारे. आणि किती सुंदर आहे बघा हे गार्डन सगळं. बॅक्स म्हणजे एक बाजूचा परिसर दाखवते तुम्हाला शाळेचा अशा प्रकारे. आणि किती शांतता आहे बघा ह्या वातावरणामध्ये. बघा ही झाडी आणि ही शाळा. हा सभोवतालचा परिसर थोडासा घेते. हे बघा ह्या अशा प्रकारच्या जुन्या बिल्डिंग असतात. ह्या शाळा खूप खूप जुन्या आहेत. ह्या मला वाटतं असं 1800 वगैरे अशा काळातल्या ह्या बिल्डिंग असतात. कारण इथे खूप ह्या देशामध्ये खूप जुन्या बिल्डिंग 1600 अगदी 1200चे सुद्धा काही पॅलेस किंवा राजवाडे आपल्याला इथं दिसतात. तर हा थोडासा शाळेच्या बाहेरचा आवार आहे. आता मी थोडीशी फ्रंटला जाऊन तुम्हाला दाखवते शाळा कशा प्रकारची आहे. हे आलं सायकलचं पार्किंग मुलांसाठी, सायकल स्टँड. हे बघा अशा प्रकारे सगळी मुलं सायकलवर येतात. मी बरेचदा सांगते माझ्या व्हिडिओमध्ये की मुलं सायकलवर येतात इथली. हे बघा अशा प्रकारे. आणि ह्या अशा कचरा कुंड्या दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये कचरा वर्गीकरण वगैरे करून मुलं टाकतात. ह्या वेगळ्या कचरा कुंड्या शाळांसाठी, पण ह्या बाहेर असतात, आत वेगवेगळे असतात. हे बाहेरचा परिसर वगैरे स्वच्छ करून किंवा मग आतला कचरा जो गोळा केलेला आहे तो इथे आणून टाकता येतो. आणि हे अशा प्रकारचं वर्गीकरण केलेलं इथं. वेगवेगळ्या कचरा कुंड्या दिलेल्या आहेत इथं. त्याच्यामध्ये कचरा टाकून आणि हे सगळं कामं मुलं करतात. इथलं हे वैशिष्ट्य आहे. हे काम करण्यासाठी इथे शिपाई किंवा पिऊन किंवा असा तत्सम व्यक्ती असा कोणीही नसतो. ह्या शाळांमध्ये कचरा जमा करणे आणि तो व्यवस्थितरित्या विभागणी करणं आणि तो ह्या डस्टबिनमध्ये आणून टाकणं इथपर्यंतची सगळी कामं ह्या शाळेतली मुलं करतात. तर त्यांना ठरवून दिलेले दिवस असतात आणि त्या दिवशी त्यांच्या नंबरप्रमाणे ती मुलं हे काम करतात आणि अशी सवयच असते ह्यांना. तर कदाचित ह्यामुळे ऑफिस जे असतात ना, ऑफिसेस जॉबसाठी वगैरे इंजिनियर्सचे किंवा हे, तर त्याही ऑफिसेसमध्ये ह्या देशामध्ये ती पोस्ट नाही, म्हणजे पिऊन किंवा शिपाई इथे नसतात. तर हे एक वैशिष्ट्य म्हणूया आपण ह्या देशातलं, किंवा सुखी देश असण्यामागचं एक कारण की प्रत्येकानं आपापलं काम, आपापली जबाबदारी ती योग्यरित्याने पार पाडली पाहिजे असं. आणि हे आहे ह्या शाळेचं प्रवेशद्वार. इथून मुलं आत जातात. हे आहे एंट्रन्स, मेन गेट. इथे पण बघा दिसतोय का कोणी सिक्युरिटी गार्ड किंवा शिपाई किंवा काका कोणी बसलेले की बाबा मुलांना आत सोडायचं आहे नाही सोडायचं असे काहीही प्रकार इथं नसतात. तर त्याची गरज पण नसावी आणि नाही पण इथं पाहायला नाही मिळणार इथे. आणि अशा प्रकारचं ग्राउंड आहे मोठं. तर मुलं खेळत आहेत तिथं. तर आता बहुतेक खेळाची सुट्टी सुरू आहे त्यांची. बराच वेळ हे खरं खेळच असतात मुलं. ह्यांना आपल्यासारखे खूप असे त्यांचे तास चालत नाहीत अभ्यासाचे. बरेचदा खेळ आणि खेळच सुरू असतात ह्यांचे. तर आता बघा ही मुलं खेळतात आहे आनंदात. त्यांचं सुरू आहे काय खेळणं. तिथून आता आपण थोडंसं पुढं आलो आहे. आता ही बघा लांबून दिसते थोडी शाळा.
आणि ते जे येलो कलर किंवा पिवळी एक अशी शीट दिसते ना खिडक्यांमधून, खिडक्यांच्या वरती, तर ती आत्तापर्यंत नव्हती. बरं, आता ऊन सुरू झालं आहे, उन्हाळा थोडासा चालू झाला, अगदी थोडासा, म्हणजे इकडे उन्हाळा उशीर असतो. तर त्या शीट्स आहेत ना, तर त्या फक्त उन्हाळ्यातच अशा लावल्या जातात, कारण आता ऊन आतमध्ये येतं ना खिडक्यांमध्ये, आणि मग डोळ्यांवरती वगैरे चमकून मुलांना त्रास होतो, म्हणून त्या शीट्स थोड्याशा लावलेल्या दिसतात, त्या येलो कलरच्या शीट्स. तो काही पत्रा किंवा नाही आहे, ते टेम्पररी असतं, फक्त ते उन्हाळ्यात वापरतात, उन्हाळा जेव्हा सुरू होतं तेव्हा. आणि आता तिथून आपण इकडं आलो आहे, तर तिथं स्कूल, आणि इथे थोडंसं चालत आल्यानंतर हे अशा प्रकारे ही एक बिल्डिंग आहे. तर हा आहे क्लब. इथे हा पूर्ण मोठा क्लब आहे. ही क्लबची बॅक साईड आहे, तुम्हाला दाखवते मी. तर हा क्लब हा स्कूलचाच असतो, कारण मुलांचे बरेच पालक ना, दोन्ही पालक, आई आणि वडील जॉब करतात ना, तर त्यामुळं मुलांना कुठे ठेवणार ना, इथे पाळणा घर किंवा आपण म्हणतो डे केअर, तर तसं काही नसतं इथं. तर ह्या स्कूलच्या नंतरच असे अटॅच केलेले असतात. तर त्याच्यामुळं मुलांना इथं आफ्टर स्कूल क्लब असं म्हणतात त्याला. तर मग मुलं इथं थांबतात, मग विविध प्रकारचे खेळ असतात इथे, त्यांना खाणंही दिलं जातं मुलांना अशा क्लबमध्ये. आणि म्हणजे बऱ्याच ॲक्टिव्हिटी असतात इथं, त्यांना ड्रॉइंग करतात, कोणी पेंटिंग करतं, कोणी काही दागिने बनवतं, आर्टिफिशियल दागिने, किंवा कोणी मग काही खाण्याच्या वस्तू बनवतं, नाही का, इथं कुकिंग वगैरे पण शिकवतात. तर अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज इथे बऱ्याच चालतात. अशासाठी हा क्लब असतो. आता मी थोडंसं पुढची बाजू तुम्हाला दाखवते ह्या क्लबची. तर ही आहे पुढची बाजू, आणि तिथून एंट्रन्स आहे, हे बघा अशा प्रकारे. इथे सायकलसाठी पार्किंग आहे, प्रशस्त पार्किंग. हां, तुम्ही माझा सायकल पार्किंगचा व्हिडिओ बघितला असेल, तर ती इथलीच दाखवली होती मी त्यावेळेस पार्किंग. हे बघा, हे शेड्स आणि हे सगळं. तर ह्याच्यामध्ये बऱ्याच ॲक्टिव्हिटी होतात, आणि पालकांनाही काळजी राहत नाही की मुलं कुठं ठेवायची किंवा मुलं काय करतील फावल्या वेळात. तर ह्या क्लबची सोय त्यासाठी शाळेकडूनच केलेली असते. हां, पण हे सगळं गव्हर्नमेंट अंडर येतं. इथले कम्युन म्हणजेच कॉर्पोरेशन्स हे सगळं रन करतं. ह्याचाही एरिया बराच मोठा आहे तसा. इकडे पार्किंग वगैरे अगदी प्रशस्त आहे. हे बघा अशा प्रकारे आपापल्या लेनमध्ये पार्किंग केलेली आहे त्यांनी प्रत्येकाने. तर आता थोडंसं पार्किंगकडे आलोच आहे. तर अजून एक सुखी देश का म्हणतात, तर हे पार्किंगवर सुद्धा थोडंसं मला वाटलं. आता बघा इकडे सगळीकडे पार्किंग केलेली आहे, दिसतात आहे तुम्हाला, पण इथे पार्किंग नाही केलेली. हे बघा हे इथं, आणि हे इथं, हे बघा. तर आता हे साईन तुम्हाला काही नवीन नसेलच, हे दिव्यांग व्यक्तींसाठी साईन आहे हे, आणि ही पार्किंग त्यांच्यासाठी राखीव असते. ही पार्किंग जर ह्या पार्किंगवरती तुम्ही जर गाडी पार्क केली तर तुम्हाला भला मोठा दंड भरावा लागतो. तर त्याची प्रत्येकालाच माहिती असते, त्यामुळे ह्या पार्किंगवरती सहसा कोणी पार्क करत नाही. तर बघा ना, म्हणजे हे थोडासा वेगळा विचार आहे ना. तर तोही कदाचित सुखी देशाकडे घेऊन जात असेल. तर हा थोडासा टॉप व्ह्यू घेते शाळेचा. हे बघा अशा प्रकारची शाळा आहे पूर्ण. आता बघा इथे कुठेतरी शाळेचा बोर्ड दिसतोय का तुम्हाला? हे बघा इकडे तरी कुठेतरी दिसतोय का बोर्ड शाळेचा? तर अशा प्रकारे इथं असतं की खूप असं तामझाम नाही दिसत की ही शाळा अमुक शाळा, किंवा काहीतरी त्याचं मोठं अशी कमान आहे, मग त्यातून एंट्री, मग तिथून काही तुम्हाला एंट्री पास घ्यावा लागतो किंवा असं काही. तर तसे काहीही प्रकारे ह्या देशामध्ये केले जात नाहीत. त्याची गरज पण नसेल वाटत ह्यांना, आणि कदाचित प्रत्येकजण आपापल्या जबाबदारीने वागत असावा म्हणून नसेल कदाचित हे सगळं. तर त्यामुळे हा तामझाम इथे नाही पाहायला भेटत. कदाचित हेच यांचं एक हे वैशिष्ट्य म्हणूया आपण. आपल्याला जे वाटतं की अरे बापरे, की शाळा आहे पण शाळेसारखं वाटत नाही, किंवा तिथं शाळा आपण ओळखायची कशी आहे. तर हे अगदी छोटासा बोर्ड असतो, म्हणजे जिथं की येतं नाही का समोर शाळा आहे तिथं लिहिलेला किंवा असा, तर त्यावरून शाळा ओळखू शकतो आपण, बाकीची फार काही गरज नाही. आणि हे बघा केवढं मोठं ग्राउंड आहे शाळेला, हे बघा. आणि ही 1ली ते 10वीपर्यंतची शाळा आहे. इथे 10वी नसते, तिथे 9वीपर्यंतच असते. 9वी नंतर डायरेक्ट ह्यांचं कॉलेज सुरू होतं, हायस्कूल म्हणतात त्याला ते.
तर ते सुरू होतं. तर एवढी मोठी शाळा असून देखील बघा इथे बोर्ड नाहीत किंवा हां, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या ग्राउंडवर कुठेही तुम्हाला स्कूल व्हॅन दिसते का बघा. स्कूल व्हॅन इथं नसतात. आपापल्या सायकल्सनी इथं यायला लागतं शाळेत. तर सायकल्स तुम्हाला दाखवल्याच मी, बऱ्याच सायकल आहेत इथे, पण स्कूल व्हॅन किंवा काही त्याची गरज नाही आहे इथं. पालक सोडतात किंवा मग मुलं सायकलनी येतात. ते बघा तिकडे पण सायकल स्टँड दिसतं ते तिकडे त्या एंट्रन्सला सुद्धा अशा प्रकारे. आणि थोडंसं पुढं येऊया तर ग्राउंड आहे इकडे बघा शाळेचं. आणि बघा इकडे पण असंच गर्द जंगल, गर्द झाडी, हे इथलं वैशिष्ट्य. आणि अजून एक छानशी गोष्ट तुम्हाला दाखवते, मला पण आत्ताच दिसली. तर हे बघा हे अशा प्रकारचे छान छान पक्षी आपल्याला इथं वाट बघतात आहे. चला आपण थोडंसं पुढं जाऊया पक्ष्यांजवळ. तर ह्यांचं बघा आता ह्या ग्राउंडमध्ये किती निवांत काम चाललं आहे सगळे इकडे. आणि इथं पण हा एक बसला आहे, पलीकडे पण एक आहे. तर हे खरं नवीन दिसलं व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवण्यासारखं. तर शाळेच्या ग्राउंडवर हे सगळं चाललं आहे बघा. आणि किती शांतता आहे बघा इथं. ही नेट वगैरे अशा प्रकारे. हा टॉवर दिला आहे. हा टॉवर बघितलं की थोडंसं जुन्या वास्तूची नाही का आठवण येते. कुतुब मिनार वगैरे कशा आपल्याकडे वास्तू आहेत ना, तसं काहीतरी हा मनोरा दिसतोय. पण हा एक्झॅक्ट कशासाठी आहे मला आयडिया नाही आहे त्याची. ही शाळेची मागची बाजू हे बघा अशा प्रकारे. आणि शाळेच्याच ह्या आवारामध्ये कदाचित ह्यांचीही शाळा भरली असावी. तर किती सुंदर आहे ना हे सगळं, किती छान जोपासलं ह्यांनी, किती निसर्गामध्ये राहतात हे. म्हणजे दिवसातले जर तुम्ही 7-8 तास शाळा तुमची असेल तर ती पण ह्या वातावरणात, तर शाळेला सुट्टी कधी नसावी असंच वाटतं ना हे मुलांना. तर ते खरं आहे, कारण मुलांना इथल्या सुट्टी नको असते शाळेला. आजारी पडली तरी ती येतच असतात शाळेमध्ये. म्हणजे खरं सांगायला गेलं तर इथली मुलं ना शाळेत येण्यासाठी रडतात. आणि हे खरं आहे, कारण मीही बरेचदा अनुभवलं आहे की मुलं शाळेत जायला कधीच नाही म्हणत नाहीत, त्यांना यायचंच असतं शाळेत. आणि इथं ह्या प्रकारचे बेंचेस दिलेले आहेत. इथं पण ज्यांना खेळायचं नसेल ते इथं बसतात ह्या बेंचेसवर. तिथे एक बेंचेस आहेत हे बघा अशा प्रकारे. बघा अजून एक आजच्या ट्रिपमधलं एक फ्लाईट जाताना दिसते इथून. इंटरनॅशनल एअरपोर्ट जवळ असल्यामुळे नेहमीच अशा फ्लाईट्स दिसतात हे बघा. तर आज 2 छान नवीन गोष्टी तुम्हाला अजून दाखवता आल्या, विषय सोडून सुद्धा. एक प्लेग्राऊंडचा व्ह्यू घेते हे बघा. अशा प्रकारचं प्लेग्राऊंड आहे इथं, असे खेळतात हे सगळे. आणि इथं हे अशी रेती ठेवलेली आहे. ह्या रेतीमध्ये मुलं बरेच काही काही बनवत असतात. आणि प्रत्येक शाळेमध्ये कॉमन आहे बरं का हे रेतीचे खेळ. हे बघा अशा त्या बकेट्समध्ये वगैरे ते बरंच सँड खेळतात. कारण ते समुद्रकिनारा वगैरे इकडं असल्यामुळे जास्त त्यांना सवयीच आहे हे माती वगैरे खेळणं. म्हणजे रेती, मातीपेक्षा रेती म्हणूया आपण. तर हे मुलांसाठी सेपरेट बनवलेलं असतं असं सँड टब म्हणू आपण त्याला. आणि अशा प्रकारचे झोके. हा झोका इथं कॉमन आहे, कारण मी बरेचदा बघितलं आहे म्हणजे गार्डन्समध्ये असेल किंवा शाळांमध्ये तर ह्या प्रकारचा झोका असतो. आणि ह्याच्यावरती मोठी माणसं देखील बसतात आरामात. आणि तिकडे तो एक टायरचा झोका, आणि ते पलीकडे चढण्यासाठी किंवा बॅक फ्लिप करण्यासाठी दिलेलं आहे. तर असे साहसी खेळ इथं खूप खेळले जातात, म्हणजे त्याला खूप महत्त्व आहे. आणि पालक देखील अगदी निवांत असतात मुलं जेव्हा खेळतात तेव्हा. तर हे खेळांचं मला खूप कौतुक वाटतं ह्या गोष्टीचं. अशा प्रकारचा झोका, हा एक झोका. आणि इथं सँड. तर ही सँड इथं पण की पडलं मुलांना तर लागू नये, कसं दगडी वगैरे काही नाही आहे इथं, फक्त ही सँड आहे, कारण मग ही त्यांच्या सुरक्षिततेसाठी केलेली असते. तर ह्या सँड टबमध्ये मुलं सँड बाथ पण करतात बरेचदा. आणि ह्या अशा छोट्या छोट्या हट्स पण केलेले असतात शाळांसाठी, म्हणजे खेळांसाठी मुलांच्या शाळांच्या आवारात. तर ही झाली माहिती शाळेबद्दलची, म्हणजे आवार, परिसर आणि थोडंसं तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न केला. तर आता तुम्हाला सांगते मी की ह्या शाळांमध्ये आतून काय काय असतं. म्हणजे ज्या काही गोष्टी आपण म्हणतो अभ्यासक्रम कसा असतो, किंवा शाळांमध्ये
भाषा कुठली असते किंवा फीस कशा असतात ह्या शाळांच्या, तर त्याबद्दल मला जेवढी माहिती आहे तर तेवढं देण्याचा प्रयत्न करते मी आत्ता तुम्हाला. तर ह्या शाळा गव्हर्मेंट अंडर येतात आणि ह्या लोकल लँग्वेजमध्ये असतात. तर डेन्मार्कची लोकल लँग्वेज म्हणजे इथली स्थानिक भाषा जी आहे तर ती डॅनिश आहे. इथं डॅनिश बोललं जातं. इंग्लिश तुम्हाला येतं नाही येतं त्याच्याशी काही घेणं देणं नाही. हां, पण दुसरी सेकंड लँग्वेज म्हणून किंवा एक पर्यायी भाषा म्हणून आपण इंग्लिशचा वापर होऊ शकतो. अगदीच इंग्लिश येते तर तुम्हाला त्याचा काहीच उपयोग नाही असं नाही होत. कारण मलाही अजून ही भाषा येत नाही, तर मी थोडंसं इंग्लिशमध्येच बऱ्यापैकी काही माझे कामं असतील तर काही संवाद असेल कोणासाठी किंवा मला जे काही हवं आहे ते मी इंग्लिशमध्येच सध्या तरी मी ते कॉन्व्हर्सेशन करते आहे. तर इथल्या शाळांमध्ये ह्यांचीच भाषा खूप आग्रही आहेत ह्या भाषेबद्दल. आपल्याला ही भाषा ती शिकायलाच लागते, मोठे असो छोटे असो. आणि त्याचबरोबर ह्या मोफत असतात शाळा. ह्यांना एकही रुपया फी नसते. जसं की आपल्याकडे लाखोंमध्ये आपण फीस भरतो भारतामध्ये, तर तसा प्रकार इथे नसतो. हां, प्रायव्हेट शाळांमध्ये थोडीशी असेल फी, पण अगदीच ती खूपच अव्वाच्या सव्वा असं नाही आहे. त्यानंतर होमवर्क हा खूप कमी असतो मुलांना. अगदीच कधीतरी आठवड्यातून 1-2 वेळेस दिला तर देतात, नाही तर ते तेवढंही काही नसतं इथं. त्यानंतर शैक्षणिक जे काही गोष्टी असतात म्हणजे आपल्याकडे जसं की पेन्सिल आहे, इरेझर आहे, शार्पनर आहे किंवा बुक्स आहेत किंवा मग जे काही आपल्याला शाळेतूनच घ्या असा काही हट्ट असतो, तर तशा काही गोष्टी इथं पाहायला भेटत नाहीत. कारण मग ते सगळं शाळेतून मोफत दिलं जातं. तुम्हाला त्याच्यासाठी काही खर्च करायला लागत नाही. किंवा जे काही प्रोजेक्ट्स असतात जे की पालक करतात बरेचदा प्रोजेक्ट्स, तर तसे काही प्रोजेक्ट्स इथं करायची गरज नाही तुम्हाला. ते मुलांच्या लेवलचेच असतात आणि ते टीचर्सच करून घेतात त्यांच्याकडून. किंवा अगदी छोटे छोटे असतील तर मुलं त्यांची ते करू शकतात. असं काही खूप हे नसतं की हे आणा ते आणा, हे चिटकवा ते कापा, असं काहीही प्रकार इथं नाही होत मुलांसाठी. त्यानंतर बसेस नसतात स्कूलच्या, त्यामुळे मग जो काही खर्च आपल्याला असतो भारतामध्ये की म्हणजे शाळेची फी वेगळी आणि बस किंवा व्हॅनसाठी वेगळी फी, तर त्याची काही गरज नाही इथं पडत. कारण तुम्ही सायकलवर येता वगैरे ते तर तुम्हाला सांगितलंच आहे मी. त्यानंतर मुलांना म्हणजे कुकिंग हा सब्जेक्ट आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं कचरा वर्गीकरण वगैरे मुलंच करतात किंवा त्यांच्याकडून ज्या काही बेसिक त्यांच्या आयुष्यासाठी लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ना, ज्या प्रॅक्टिकल म्हणतो आपण ना, की ज्या खरंच गरजेच्या आहेत, तर त्या गोष्टी सगळ्या मुलांकडून करून घेतल्या जातात. म्हणजे जसं की आता त्यांना कुकिंग हा सब्जेक्ट आहे, तर मग कुकिंग जेव्हा त्यांचं आठवड्यातून एकदा त्यांना कुकिंग असतं, तर ते कुकिंग मुलं स्वतः करतात तिथं. आणि म्हणजे शिक्षक त्यांना ते गाईड करतात त्यासाठी, पण ते त्यांना स्वतः बनवायला लावतात. आणि असं नाही की सगळं सामान आणून ठेवलं आहे आणि मग तुम्ही फक्त ॲक्टिंग करायची, बनवायचं असं काही नाही. तर मुलं शाळेतून त्या मार्केट्समध्ये जातात आणि तिथं मग त्यांना टीचर्स लिस्ट देतात की ही गोष्ट तुम्हाला आजच्या कुकिंगसाठी लागणार आहे, तर तुम्ही ते घेऊन या. मग मुलं ते घेऊन येतात आणि मग टीचर त्याचं पे करतात बिल, आणि मग ते शाळेत येऊन ते सगळं बनवतात. आणि त्यानंतर जी काही तुम्ही भांडी खराब केलीत वगैरे, तर ती भांडी पण तुम्हाला घासायला लागतात आणि जिथल्या तिथं ठेवायला लागतात. तर ह्या बेसिक गोष्टी इथे शाळेतच शिकवल्या जातात. तर कदाचित हे खूप महत्त्वाचं वाटतं मला. आणि जे काही आपण म्हणजे बघतो ना भारतामध्ये की पालकांना खूप मुलांच्या शाळांसाठी म्हणजे हे राहावं लागतं की अलर्ट एकदम. तर तशा काही गोष्टी इथं नाहीत खरं तर गरजेच्या. ते थोडंसं इझी गोईंगमध्ये होऊन जातं. आणि जर तुम्ही डेनिशमध्येच शिकलात ना, तर तुम्हाला फी ही काहीच भरायला लागत नाही. म्हणजे तुमचं पूर्ण शिक्षण हे इथं मोफत असतं. शिक्षणाचे साहित्य मोफत असतं. आणि विशेष म्हणजे इथे युनिफॉर्मची काही गरज नसते. कोणी इथं युनिफॉर्म घालत नाही. तुम्हाला जे कपडे वाटतील ते मुलं घालून येतात. अगदी छोटी जर मुलं असतील किंडरगार्टन वगैरे, तर ती मुलं तर अगदी स्पायडरमॅनचा कॉस्च्यूम किंवा सुपरमॅनचा कॉस्च्यूम घालून पण येतात. किंवा अगदी तुम्ही नाईटीवर आलात तरी चालतं. तसं इथं काही नियम नसतात की तुम्ही टाय बांधूनच या किंवा तुम्ही बेल्ट घालून या, असं काहीही नसतं. किंवा शूज तुमचे एकाच रंगाचे हवेत, सॉक्स तुमचे एकाच रंगाचे हवेत, असे काहीही नियम बंधनं इथं घातली जात नाहीत. तर हे मला खूप छान वाटलं. आणि कदाचित मग हे म्हणजे पालकांच्या डोक्यामागे ह्या गोष्टींचा काही त्रास नसावा नाही का, कदाचित त्यामुळे पण हे लोक सुखी असावेत. आणि थोडासा एक पॉईंट तिकडे जात असावा की सुखी देश असण्यामागं हे पण एक थोडंसं कारण गृहीत धरलं जात असावं असं मला वाटतं. आणि त्याचसोबत शाळांमध्ये म्हणजे एक जडणघडण आणि तुम्हाला ज्या काही गोष्टी लागणार आहेत, तर तेवढ्याच गोष्टींचे विषय आहेत. अगदी खूप असे विषय नाही आहेत ह्यांना की इतिहास खूप असा जुना नाही आहे ह्यांचा इतिहास, तर ते थोडक्यात थोडकं शिकवलं जातं. तर ते खूप मला महत्त्वाचं वाटतं मुलांसाठी.
आणि खूप असं बर्डन नाही आहे त्यांना अभ्यासाचं वगैरे. आणि त्याचबरोबर त्यांच्या स्पोर्ट्सला खूप महत्त्व दिलं जातं, खेळांना. तर त्यांच्या शाळेमध्ये पण बरेच खेळ घेतले जातात, त्यांनाही खेळायची आवड निर्माण होते. फिटनेसकडे खूप लक्ष दिलं जातं मुलांचं. आणि असं काही नाही की तुम्ही खाण्यापिण्याकडे पण मुलांच्या म्हणजे अगदीच पोळी भाजीच असावी किंवा हे पोळी भाजी तर हे लोक खात नाहीत, पण जे काही आहे तर ते तुम्हाला जे काही आणायचं आहे तुमच्या आवडीनुसार वगैरे तुम्ही आणू शकता, त्यातही काही बंधन नसतं. तर कदाचित ही मुलं बंधनात पहिल्यापासूनच राहत नसावीत आणि मग त्यामुळे ह्यांना दडपण येणं किंवा ताण येणं अशा काही गोष्टी होत नसाव्यात. आणि शाळेमध्ये बऱ्याच ॲक्टिव्हिटी असतात त्यांच्या, त्यामध्ये ती मुलं अगदी बिझी असतात, आवडीने शाळेत जातात. आणि अजून शाळेबद्दल म्हणजे एवढंच सांगण्यासारखं आहे, जे की मला खूप आश्चर्यचकित केल्या ह्या गोष्टी, की फीस काहीच नाही आहे किंवा युनिफॉर्म नाही किंवा आणि बसायची पण त्यांची जी अरेंजमेंट असते ना, तर ती खूप साधीसुधी असते. म्हणजे तुम्हाला जसं वाटेल तसं बसा, कधी गोल करून बसा, कधी तुमचे बेंचेस तुम्हाला जसे लावायचे त्या प्रकारे बसा. आणि विशेष म्हणजे ते शिक्षकांना नावानेच बोलवतात. हे एक थोडंसं म्हणजे वेगळं वाटलं मला. हे काही खूप कौतुकाचं नाही वाटलं, कारण आपण जे गुरुस्थानी मानतो किंवा त्यांना आपण जे शिक्षकांना आदर करतो, पण इथं तसं नाही आहे. सगळ्यांना समान कायदा, की अगदी मुलं टीचर्सला त्यांच्या नावानेच बोलवतात. तर हे थोडंसं मला म्हणजे म्हणजे विनोदी पण वाटलं आणि थोडंसं माहीत नाही, वेगळं वाटलं मला. तर हा एक छोटासा मुद्दा. तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. बराच लांब झाला आहे व्हिडिओ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत असं छान छान विषयांसह परत एकदा भेटूया. तोपर्यंत बाय.